सर्वांना नमस्कार. चला आपण आधी चक्रीय चौकोन म्हणजे काय ते आठवूया. चक्रीय चौकोन म्हणजे चक्रीय चतुर्भुज आणि ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला आपण चक्रीय चतुर्भुज असं म्हणतो. उदाहरणार्थ जर आपल्याकडे असा एक चौकोन असेल ज्याचे सर्व शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर स्थित आहेत, तर तो एक चक्रीय चौकोन किंवा चक्रीय चतुर्भुज असतो. चक्रीय चौकोनाचा एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात. याचा अर्थ असा की या दोन सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते किंवा उरलेल्या दोन सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंश असते. आता आपल्याला पाहायचं आहे की याचा व्यत्यास सुद्धा सत्य आहे का? म्हणजे जर एखाद्या चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या कोणत्याही एका जोडीच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर तो चौकोन चक्रीय असतो का? हे सिद्ध करण्यासाठी आपण अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीचा वापर करणार आहोत. समजा आपल्याकडे एक चौकोन ABCD असा दिलेला आहे, ज्यामध्ये कोन ABC आणि कोन ADC यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. तसेच कोन A आणि कोन C च्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंश आहे. आता आपण अप्रत्यक्ष सिद्धतेने हे सिद्ध करणार आहोत. त्यासाठी आपण ABC या तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक वर्तुळ काढूया. साधारण अशा प्रकारे. याचा अर्थ हे वर्तुळ बिंदू D मधून जात नाही. यात दुसरी शक्यता अशीही असू शकते जिथे बिंदू D हा वर्तुळाच्या आत असेल. अशा प्रकारे आपण तो काढू शकतो. आता दोन्ही परिस्थितींमध्ये वर्तुळावर M हा एक बिंदू असू शकतो. उदाहरणार्थ हा बिंदू जो इथे असेल, जो रेषाखंड CDला छेदतो, किंवा मग बिंदू M हा असा असो की जो CD वाढवल्यावर त्यावर स्थित आहे असं दिसेल. आता आपण दोन्ही प्रकरणांमध्ये रेख AM ही जोडून घेऊया. अशा प्रकारे तर मग या दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्याला काय दिसतं? चौकोन ABCM हा एक चक्रीय चौकोन आहे, कारण ABC आणि M हे चारही बिंदू वर्तुळावर आहेत. म्हणूनच चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार कोन ABC अधिक कोन AMC बरोबर 180 अंश होईल, किंवा दुसऱ्या आकृतीत या दोन कोनांची बेरीज ती सुद्धा 180 अंश होईल. परंतु आपल्याला सुरुवातीलाच दिलंय की कोन ABC अधिक कोन ADC बरोबर 180 अंश आहे. चला तर हे विधान आपण आधीच्या समीकरणाखाली लिहून घेऊया. अशा प्रकारे या दोन समीकरणांवरून आपल्याला असं मिळतं की कोन AMC बरोबर कोन ADC म्हणजे हा कोन या कोनाशी समान आहे, किंवा या प्रकरणात हा कोन या कोनाशी समान आहे. आता जर आपण नीट पाहिलं तर ADM हा एक त्रिकोण तयार होतो आणि त्रिकोण ADM साठी या दोन कोनांपैकी एक कोन हा बाह्य कोन आहे, नाही का? आणि दुसरा कोन हा त्याचा दूरस्थ अंतरकोन आहे. इथे हा बाह्य कोन आहे आणि हा दूरस्थ अंतरकोन आहे. आणि आपल्याला हे माहितीच आहे की त्रिकोणाचा बाह्य कोन हा त्याच्या दूरस्थ अंतरकोनापेक्षा नेहमी मोठा असतो, बरोबर? म्हणजे हा बाह्य कोन या दूरस्थ अंतरकोनाच्या मोठा असेल. पहिल्या प्रकरणात कोन AMC हा मोठा आहे आणि दुसऱ्या प्रकरणात कोन ADC हा मोठा आहे. याचा अर्थ हे दोन्ही कोन समान आहेत असं म्हणणं असंगत ठरतं, कारण यातील एक कोन दुसऱ्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. त्यामुळे कोन AMC बरोबर कोन ADC असं म्हणणं ही एक विसंगती आहे किंवा विरोधाभास आहे. याचाच अर्थ असा की AB आणि C मधून जाणारे वर्तुळ बिंदू D मधून जात नाही. हे आपण मानलेलं गृहीत चुकीचं आहे. म्हणून A, B आणि C या शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ D या शिरोबिंदूतून सुद्धा जाते. अशा प्रकारे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, हे आपण सिद्ध केलं.